होता सर परेशान किती व्हायली का? थोडीच व्हायली का? ओ पिऊ मायच पाहिजे पगुष्पती मायला पाय पाय काहीतरी बोलती. अरे अरे पिऊ आता शिंका आले 2 दिवसात. मला तू सांग, आपल्या बर्थडे छोटा करतो का आपण? ठीक ठाक करतो ना आपण, पण एका दिवस तयारी केली त्याच आठवड्यात त्याचा बर्थडे असला ते काय म्हणीन? बरं, एकाचा बर्थडे 25 ला, एकीचा बर्थडे 26 ला, मग एक दिवस मंडप टाकलं 2 दिवसच ठेवायचं. काय कोमल, काय चालू आहे लाईफ मध्ये? दुखणंच चालू आहे का? काय ग परी, काय चालू आहे तुझ्या लाईफ मध्ये? परी पिऊचं औषध आणलं ना तू? पिऊचं औषध ते नाहीये, मी विचारलेलं आहे ना. ते ओरली द्यायचंय आणि हे त्यामध्ये पाणी गरम करून टाकून द्यायचंय. दरवेळेस पाणी देत आहे. काय करणार बिचारे, आमच्या घरात सगळं दुखणं चालू आहे, त्यामुळे रोहिणीची पण परेशानी होत असेल. परेशानी किती व्हायली का? थोडीच व्हायली का? बरं, इकडं पिवडी. आता तुम्ही विचारत असाल काय झालंय काय झालंय, तर रात्री कोमलला लावली होती बाटली सलाईन, आहे ना कोमल? कारण की कोमलचं तब्येत पुन्हा खराब झाली होती. आणि आता सकाळी आत्ता मी पिऊला घेऊन गेलो दवाखान्यात. पिऊ बा, ओ पिऊ मायच पाहिजे पगुष्पती मायला पाय पाय काहीतरी बोलती. अरे अरे पिऊ आता शिंका आले 2 दिवसात. लय अवघड बाबा, काय आमचं माहिती. दवाखान्याचं असं सगळं चालू राहणार आहे मागं, कारण की सध्या 7च चालू आहे. आणि कोमलचा रिपोर्ट वगैरे काढला होता, त्यामध्ये तिच्या पेशी जे आहे ते कमी झालेले दाखवले होत्या. बरेचसे लोक काल आम्हाला निगेटिव्ह हेट कमेंट्स केल्यात, त्यांच्याविषयी मी आज परत बोलणार नाहीये, कारण की तुम्ही करा, तुम्हाला हेट कमेंट्स करायचे असेल तर. पण जे रियालिटी आहे ती रियालिटी आहे. आणि ही गोष्ट कोमललाही कळते की रोहिणीची दैन व्हायला लागली, कारण की ती एकटीच स्वयंपाक करते, 2 दिवसापासून ती सांभाळतीये. आता तिच्या प्रेग्नेन्सीमध्ये कोमल आजार नाही पडली पाहिजे असा एक विचार करूया. तारीखच दिली तिला, पुढच्या महिन्यात 25. परीच्या बड्डेच्या दिवशीच होती का काय? लवकर आग मागं बी नाही पाहिजे, तारखेला कधीच होत नसतं. पण आग मागं बी नाही पाहिजे. का बरं? एकाच आठवड्यात दोघीचा बड्डे येईल. मग ही रडीन माझा बड्डे, तो असन किंवा ती असन, ती काय म्हणेन माझा बड्डे. रडणार नाही दोघं जण. कसं काय रडतील? मग मला तू सांग, आपल्या बड्डे छोटा करतो का आपण? ठीक ठाक करतो ना आपण, पण एका दिवस तयारी केली त्याच आठवड्यात त्याचा बड्डे असला ते काय म्हणीन? बरं, एकाचा बड्डे 25 ला, एकीचा बड्डे 26 ला, मग एक दिवस मंडप टाकलं 2 दिवसच ठेवायचं. तसं 25 ला नाही आणणार आणि 26 ला नाही आणणार ते, मग म्हणजे पुढच्या महिन्यात होईल. हा तर मग तेच ना, जवळपास किती दिवसाचा फरक पाहिजे माहिती का? 1 महिन्याचं नाही, 15 दिवस लय. बघू आता काय होतंय काय नाही. काल सलाईन वगैरे लावली, पण त्यामध्ये पण पिऊन खूप परेशान केलं, म्हणून अर्धी सलाईन देऊनच कोमलला घरी आणलं होतं. कारण की विषय काय व्हायला लागला, ही जी गोळ्या घेते ना, त्या गोळ्यामुळे हीट जास्त शरीरात तयार होतीये, आणि त्यामुळं त्या दुधातून ते पिऊकडे जाते आणि पिऊला संडास लागते. जे आहे ते आहे. आता ती शीसाठी औषध वगैरे घेऊन आलेले, रात्रीपासून तिथे 3-4 वेळा केलेली आहे, त्यामुळं टेन्शन वाटलं म्हणून परत सकाळी घेऊन गेलो दवाखान्यात. आणि परी आजकाल खूप बंड झालेली आहे, डॅम्बिस झाली. डॅम्बिस का ग? डॅम परी लय प्रेम होतं चाललं, लय प्रेम होतं चाललं, लय प्रेम होतं चाललं. हा बस बस, पिऊची मम्मी ती, बस पिऊची मम्मी आहे. कोणाची मम्मी आहे? दोघींची आहे. हा ना बेटा. तर तुम्ही म्हणाल की काय तू हे चाललंय. आणि हो, बरेच जण म्हणतात की 14 तारखेला कोमलचा मेकअप केला तर कोमल तेव्हा ओके होती, तर तेव्हा पण ओके नव्हती, तिला थोडा ताप आलेला होता, पण ते दिसत नव्हता. दुसऱ्या दिवशी तिला उठता येत नव्हतं, एवढी बिमार पडली होती. पण ठीक आहे, त्यामुळे माझाही व्हिडिओ बनवण्याचा एवढा काही उद्देश नव्हता. आता जरा व्यवस्थित वाटते म्हणून व्हिडिओ बनवलाय. कालच्या दिवशीचा व्हिडिओ नाही बनवलाय मी, आणि त्याचमुळे आता दुकानात जायला दररोज उशीर होते. आता 12 वाजता आहे, आता कधी जावं ते विचार पडतोय, कारण की दवाखान्यातून आत्ताच नेमके चाललेले आहे. आणि तुम्हाला सांगतोय, मागच्या 5 वर्षामध्ये जेवढा खर्च झाला नाही दवाखान्यात
तेवढा ह्या 2 महिन्यामध्ये झालेला आहे. काही का असाना, कशावरून असाना, पिऊ, कोमल, मी, परी, आई पण थोडंफार हातभार लावती त्याला. बस हातभार लावलं म्हणतात. मग ते आम्ही 4-5 जण जे आहेत दवाखान्यात खूप सारा खर्च केलेला आहे. पण ठीक आहे, काय असतं माहिती का, एवढं जर की तुम्ही हे करत असाल ना, म्हणजे नाही 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 म्हणता, तर दवाखाना एकदाच काढत असतो अंग बाहेर. त्यामुळं ठीक आहे. आणि पिऊच्या वेट वाढीसाठी परत एक डॉक्टरने औषध दिलेलं आहे. आता त्या औषधाने फरक पडेल का नाही बघू आता. 15 दिवसात कळलंच. आता 15 दिवसापर्यंत कंटिन्यू ते औषध द्यायचं सांगितलेलं आहे. 15 दिवस द्यायचं नाही, ते कंटिन्यू द्यायचं आहे. पण वाढत नाही तेव्हा. हा, परी तू शाळेत केव्हा जाणार आहेस ग? परी, जातो बाबा. परीची एक बॅड सवय आहे, ती मी तुम्हाला सांगणार नाहीये. आणि मी त्याला सकाळी रागवलं त्याच्यामुळं, कोण लिहिलं? आई कोण लिहिलं? कारण की ती खूप डॅम झालेली आहे. डॅम म्हणजे जे मुज्जर असतात ना, आमच्याकडे मुज्जर म्हणतात, तशी झालेली ती. नाव ऐकत नाही. आणि ऐकलं थोडंफार माझं ऐकते नाही, तर बाकी कोमलला तर ती असंच खेळवती, आईला पण खेळवती. शाळेत केव्हा पाठवणार आहे तू तिला? का ग, खोकला काय? तुला औषध किती वेळ घ्यायचं आहे? 3-4 वेळ घ्यायचं आहे. कुठून आलाय काय माहिती? 7 लयच बेकार वाटतंय मला तरी, काही समजत नाही काय करावं. तुम्ही म्हणाल की काय होऊन जातं तुझ्या व्हिडिओचं असं, तर काय करणार, जे आहे ते आहे. आता थोडा त्रास होतोय त्या गोष्टीचा, तर होतोय. आता कोमल जाऊन काय तू स्वयंपाक केला की खूप रोहिणीच करणार आहे? नाही झालं, आईने भाजी पोळ्या केल्या. तुझ्या वाटेत काय काम आहे? की कपडे वाळू घालतो. अजून भांडे घालतो. कपडे धुवायला तर वॉशिंग मशीनच आहे. पांढरे कपडे हाताने धुवावे लागतात. हा, पांढरे कपडे हाताने धुवावे लागतात. किती का असतात पांढरे कपडे असे? 10 तरी. 10 कोणते पांढरे कपडे? कोण घालते पांढरे कपडे? बनियानी, आमचे पांढरे शर्ट, भाऊजीचा एक, दादाचा एक, परीचे, पिऊचे छोटे छोटे कपडे हाताने धुवावे लागतात. ते नाही मस्तीमध्ये टाकतात. चला, मला पण जायचं आहे दुकानामध्ये. मी जातो दुकानात. आणि कसं असतंय माहिती का, आता तुम्ही म्हणाल की ओम दादा तू एवढं हे काबर करतोय, तर तुम्हाला सांगतोय मी हॅपी असलो किंवा जास्त दुःखामध्ये पण असलो, तर मी एकच गोष्ट विचार करतो की ही वेळ निघून जाईन. तुम्हाला माहिती आहे मी दवाखान्यात होतो, ते पिऊला ॲडमिट केलं होतं, तेव्हा पण तेच बोललं होतं. आणि सगळं ओके होतं. ती पिवडी आली इकडं, आईने इकडं आणलं तिला. का बरं आणलं काय तू? रडण इकडं. हाय पिऊ. नाही 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 नाही, जा 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 तिकडे घेऊन जा. झोपते ती आता पिऊला झोपायचं आहे. आणि माझाही डबा झालाय का? कोमल डबा झालाय का माझा? भरा डबा. चला मग जाऊ द्या, उठा. फक्त पेशीचाच प्रॉब्लेम आहे, पेशी थोड्या कमी झाल्या तिच्या, आणि त्याही वाढतील. मी किवी वगैरे आणणार तिला खायला. किवी खाशील ना कोमल? ज्यूस करून ना थोडा. तुला पण प्यायचं ज्यूस? हा, तेव्हा ज्यूस म्हणलं तर कसा आवाज आला? पपई खा. पपई ना, पपई नाही खायची, ज्यूस प्यायचं का? दोन्ही नाकातून धार लागू दे अशा. मग आणि ती एवढी संभाषण करायला लागली माझ्यासोबत, विचार पडला ही कधी बोलायला लागली एवढी. मला विचार पडतोय बघता बघता. आपण एक ज्यूस आणूया जे कोमल पिणार आहे, आणि कोमलचा थोडा उरला तर तो आपण परीला देऊया. परीसाठी काही स्पेशल ज्यूस नाही आणणार आपण. परीला ज्यूस आवडतच नाही मेन म्हणजे. हा, तुला ज्यूस नाही आवडत ना? आवडते ज्यूस? बाप्पा ज्यूस आवडते म्हणते. येडा बाई, लय अभ्यास करायला लागली. पुस्तक पुरं लिहून 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 खराब करून टाकलं. तर काय करायचं समजत नाहीये. बाकी आई वगैरे थोडी मेहनत, घरातले कामं, आणि रोहिणी पण करते आणि कोमल नाही करते. तुमचंही बोलणं साहजिक आहे की कोमल आजारी पडल्यावरच, म्हणजे आजारीच कसं काय पडते की असं तसं.
पण जे कसं असते माहिती का, दोन्ही बाजू बघत जा. तुम्ही काय करताय, जी बाजू रामभाऊ दाखवतो किंवा मी दाखवतो तीच बाजू तुम्हाला दिसत असते, त्याच्या बॅकेंडची बाजू दिसते. 11 मिनिटाची व्हिडिओ तुम्ही दिवसभराचा अंदाज नाही लावू शकत. 11 माझा ना 11 रामचा 22 मिनिटं, म्हणजे अर्धा तास पण नाही. तो अर्धा तासाची व्हिडिओच्या आतमध्ये जर तुम्ही आमचा अंदाज लावत असाल की तुम्ही काय चाललंय तुमच्या लाईफमध्ये, हे पूर्ण चुकीचं 24 घंट्यापैकी. तर मी काय पूर्ण वेळ व्हिडिओ घेत नसतो, तुम्हाला माहिती आहे. तर काय विषय असतो ना हे जाणून घेतल्याशिवाय प्लीज कॉमेंट्स तशा करत नका जात जाऊ. बट आजकाल मी तुम्हाला बोललो की आपण टॉप कमेंटर्स काढणार आहे, तर बरेचसे लोक कमेंट्स करतायत, ती चांगली गोष्ट आहे. कारण मी लवकरच व्हिडिओ तुमच्याजवळ घेऊन येईल. आणि आमचा एक प्लॅन होता 18-19 तारखेचा, कदाचित तो कॅन्सल होतो का असं मला विचार पडलेला. देवाच्या कृपेने तो कॅन्सल नाही झाला पाहिजे. तो काय प्लॅन आहे येणाऱ्या दिवसात मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. चला मी दुकानात जातो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके.